नमस्कार, मयूरी जोडमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत मॉन्सून स्पेशल अगदी लहान मुलांचा आवडता असा पदार्थ बनवणार आहे मी। तर आहे चीज कॉर्न बॉल्स। तर हे अगदी सोपे आहेत आणि हे जे आता फ्रेश कॉर्न्स मिळतात ना, मकीचे कणीस, तर त्याने जर तुम्ही हा पदार्थ बनवला ना तर खूप मस्त आणि चविष्ट बनतो। तर यासाठी आपण इथे हे स्टीमर असं रेडी करून घ्यायचं आहे आणि याला स्टीम करून घ्यायचं आहे, छान वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे कॉर्न्सचे जे दाणे आहेत ना ते छान मऊ होऊन जातील आणि आपल्याला ते लगेच काढायलाही सोपे जातील। तुम्ही ह्या पद्धतीने जर त्याला असं बॉईल करून काढले ना दाणे तर अगदी इझिली निघतात, बघून घ्या। तर अशा प्रकारे आपण हे सगळे मकीचे जे दाणे आहेत ना ते काढून घेणार आहोत आणि हा पदार्थ तुम्ही लहान मुलांना नाश्त्याला किंवा तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकतात आणि हा खूप मस्त असा लागतो, म्हणजे भजीला हे एक छान ऑप्शन आहे। तर इथे आपण हे सगळे मकीचे दाणे एक वेळा असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत अगदी नावाला आणि त्यात हा किसलेला बीटरूट टाकलेला आहे, सोबतच बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि त्यासोबतच आपण टाकणार आहोत शिमला मिर्च। तर यालाही छान कापून घेतलंय, बारीक कापून घ्यायचं आहे। हिरवी मिरचीला सुद्धा छान बारीक कट करून घ्यायचं आहे आणि सोबतच इथे ऑरिगॅनो आणि हे चिली फ्लेक्स टाकायचे आहेत। तर यांना टाकल्यानंतर याच्यात आपण सगळ्यात शेवटी मीठ टाकणार आहोत आणि नंतर आपण वापरणार आहोत 1 कप रवा। तर इथे रव्याचा वापर करते मी, हा रेग्युलर रवा आहे ज्याने आपण उपमा वगैरे बनवतो। तर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही नोटीस केलं असेल तर आपण इथे एकही थेंब पाण्याचा टाकलेला नाही आहे, कारण हे जे मकीचे दाणे आहेत त्यात ऑलरेडी खूपच पाण्याचा अंश असतो, तर त्यांनी हे सगळं छान एकत्र झालंय। आता याला आपण एक 10 ते 12 मिनिटं थोड्या वेळ असं रेस्ट करू देऊ आणि त्यानंतर आपण हे बॉल्स बनवायला घेतलेत। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे छान असा गोळा करून घ्यायचा आहे आणि नंतर याची अशी पुरीसारखं केल्यानंतर याच्या आत मी 2 प्रकारचे चीज टाकलेत। आपला एक रेग्युलर चीज आहे, प्रोसेस चीज, आणि सोबतच मोझरेला चीज टाकलंय। तुम्ही कुठलंही एक वापरू शकता याऐवजी आणि त्याला छान भरल्यानंतर असं साईडने पूर्ण पॅक करून द्यायचं आहे, म्हणजे चीज लीक होणार नाही। आणि नंतर याला आपण सगळे बॉल्स एकसाथ रेडी करून घ्यायचेत आणि मग नंतर पुढची प्रोसेस चालू करून घ्यायची आहे। अगदी इझिली होतंय, बघून घ्या, अगदी कणिकसारखं त्याचं टेक्स्चर आलेलं आहे, कारण आपोआप पाणी सुटलं होतं ना आपल्या सगळ्या मिक्सचरला। तर मी इथे हे सगळे जे कॉर्न बॉल्स आहेत ते बनवून घेते आधी। तुम्ही ह्या मकीच्या कणीसऐवजी जे फ्रोझन कॉर्न्स असतात ते सुद्धा वापरू शकतात बाकी सीझनमध्ये, पण आता सीझन असल्यामुळे तुम्ही हे फ्रेश कॉर्न्स वापरले तर छान लागतील, अजून छान चव येईल ह्या पदार्थाला। तर इथे मी हे जे अप्पे पॅन आहे ना याला छान गरम करून घेतलंय आणि सगळीकडे तेल अगदी इव्हनली लावायचं आहे, छान स्प्रेड करून घ्यायचं आहे ब्रशने आणि नंतर आपण हे जे बॉल्स आहेत ना यांना कमी आचेवर कुक करायचे आहेत। तर इथे मी यांना सगळ्यांना ठेवलं आहे, त्यानंतर आपण इथे झाकण ठेवूया आणि थोड्या वेळ याला कुक करून घ्यायचं आहे आणि हळूहळू याचे साईड्स चेंज करायचे आहेत। तुम्ही बघू शकता हळूहळू याचा रंग बदललेला आहे, छान असा पिंक असा छान रंग आलेला आहे याला आणि बिना तळण्याचे, म्हणजे अगदी कमीत कमी तेलात हे बॉल्स बनवून रेडी होतात आणि खायलाही खूप मस्त लागतात। कुरकुरीत याचं आवरण असतं आणि आतून छान मेल्टेड चीज आहे। हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करायला विसरायचं नाही आहे, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत, कमेंट नक्की करा। लवकरच भेटूया।